नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. मात्र फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. तर अशा पद्धतीची एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. आणि फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये. आता या दोन योजनांच्या 2 हप्त्याचे एकूण 4,000 रुपये हे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 ते 93 लाख शेतकरी बांधवांच्या यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. आता हप्ता तर जमा होणार आहे, मात्र हा हप्ता नेमके कधी जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे जमा होणार, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार का, तर हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. आता सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण केव्हा होणार, त्यानंतर पीएम किसान योजनेचं देखील केव्हा वितरण होणार. आता इथे पहा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब का झाला याबद्दलची देखील सर्व काही माहिती आपण बघणार आहोत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती, प्रत्येक महत्त्वाची माहिती आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण बघणार आहोत. तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, आज पैसे जमा होणार का नाही, तर याबद्दलची देखील तुम्हाला सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे. आता फक्त त्यासाठी थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला पण ऑलवरती नक्की सेट करा, जेणेकरून असे शेतीविषयी योजनांविषयी सर्वात अगोदर या चॅनलवरती माहिती मिळत असते. आता पाहूया सविस्तर अपडेट. तर आता राज्यातील साधारणतः 90 लाखापेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार. आता काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आता राज्यातील साधारणतः 90 लाख कुटुंब म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये, अशा पद्धतीने 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती 2 योजनांचे 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा होणार आहे. आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार हे तर समजलं, परंतु हे पैसे नेमके खात्यावरती कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती आज पुढील 2 ते 3 तासामध्ये रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्याचबरोबर आता फक्त याच जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे आणि याच जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासामध्ये रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे. तर चला पाहूया आता जिल्ह्यांची यादी. याच जिल्ह्यामध्ये पुढील 2 ते 3 तासामध्ये रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे. नंबर 1 वरती आहे अमरावती. अमरावती मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर बीड, अकोला, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, बीड, ठाणे, सांगली या जिल्ह्यात आता शेतकरी बांधवांनो पुढील 2 ते 3 तासामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.